तुम्हाला काय अधिकार आहे एका लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा? मी ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही, मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा. मी नाही तक्रार दाखल केली. पहिल्यांदा मी सांगितलं पाहिजे, हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे. ठीक आहे, संवाद आहे का? हा संवाद पण मी आपल्याला देईन. हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते. हा कॉल हा संवाद आत्ता या 8 दिवसातला हा संवाद आहे. आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात. जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे, माझा संबंधच नाही, आगवणेचा माझा तर अजिबातच संबंध नाही, आगवणेवर अशाच केसेस पडलेल्या आहेत. त्या आगवणेची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या, आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली. म्हणजे यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला, हे या ऑडिओ वरून स्पष्ट होते. नाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्या. मी पण पुणेकर आहे, तुम्ही मला धमक्या द्या, मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेल, मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल. मग 234 कोटीचं कर्ज कसं घेतलं, स्वराज डेअरीचं काय झालं, स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली, कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला, कुठे आत कसा गेला, याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढेन. त्यामुळे मला धमकावू नका. मी लहान माणूस आहे, मी तोड पाण्यातला नाहीये. मला जर पैसे आणि सत्तेची हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते, पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे. माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही. हा, पण मी उर्मट नाही, मी विनम्र आहे. मी अत्यंत नम्रतेने सांगते, पुन्हा एकदा सांगते माध्यमांच्या समोर, मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, सिनियर पीआय महाडिक, एपीआय जायपात्रे, पीएसआय पाटील, 2 पीए शिंदे आणि नागटिळक, स्वतः रणजित सिंह नाईक निंबाळकर, ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजे. मी नम्र माणूस आहे, आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही. मी निहत्ती, काय माझ्याकडे काही माणसं नाहीत, हत्यार नाहीत, काय नाही, मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे. मी 2 किंवा 3 तारखेला फलटणला स्वतः येते. काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला, काय हल्ले करायचे ते करा. मेलेल्या लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय. पण तुम्हाला जे करायचंय ते करा, मी लढणार आहे. आणि होय, मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे. फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख 2 किंवा 3 असेल, ही माध्यमांच्या समोर आता स्पष्ट करतो. थँक्यू. मी आता आपल्याला दाखवलं की जर महिला आयोगाला जर प्रेस करायची होती तर आगवणे प्रकरणात का केली नाही, ज्या पोरींनी आत्महत्या केली आणि करायचा प्रयत्न केला आणि ज्यांनी पत्र लिहिले 22ला, प्रश्नच नाही. ही पत्रकार परिषद ही आयोगाची पत्रकार परिषद नव्हती, ही रणजित
सिंह नाईक निंबाळकर यांच्या बचावासाठी घेतलेली, सत्ताधाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद होती. कारण बघा, त्या पत्रकार परिषदेत जर मी 1 वाजता फक्त आणि फक्त तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेत, 1 वाजता मुलगी का गेली, हॉटेल कुणाचं आहे, डेड बॉडी का उचलली, हस्ताक्षराच्या वर मी प्रश्न विचारलेत. म्हणजे माझे प्रश्न हे सगळे लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. मला उत्तर अपेक्षित आहेत लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा भाग असणाऱ्या लोकांकडून. आयोग तपास यंत्रणेचा भाग नाही, अजिबात नाही. तेव्हा आयोगाने मध्ये पडायचं कामच नाही. आयोगाला जिथं मध्ये पडायचं तिथं कुठे पडतोय आयोग? आता तिकडे ते काहीतरी नागपूरचं प्रकरण झालंय, पडावं त्याच्यात आयोगाने. का तुम्ही वर्षा आगवण्याच्या पत्राला आणि विशेष माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे, मी ऑन कॅमेरा सांगते, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. हे सगळं झाल्यानंतर आज येताना महिला आयोगाकडून फोन आला हर्षा आगवणेला की तुमचं पत्र आमच्याकडचं सापडत नाहीये, तुमच्याकडे असेल तर आम्हाला दाखवा, आम्ही पोलीस स्टेशनला फोन करते गुन्हा नोंद करण्यासाठी. हे ते पत्र त्या मागत होत्या. लक्ष कसं राहील ऑफिस मध्ये कोणतं पत्र आलंय कोणतं नाही ते? आयोगाला जर लक्ष द्यायचं असेल ना, तर आपल्या कार्यक्रमामध्ये जिथं आपल्या पक्षाचं चिन्ह आणि नेत्यांचं बॅनर लागतंय, तिथं जो लावणीचा प्रोग्राम झालाय तिकडे लक्ष द्या. आणि नोटिसा पाठवायच्या असतील तर लावणीचा कार्यक्रम घेणाऱ्या त्या लोकांना आयोग म्हणून नोटिसा द्या, तिथं तुमचा बडगा दाखवा. इतर ठिकाणी तुम्ही कॅरेक्टर असोसिएशनच्या भानगडीत पडायचं नाही. अन्यथा आम्ही सभ्य आहोत, सज्जन आहोत, सुसंस्कृत आहोत, पण सहनशीलतेचा अंत बघू नका. माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये सरळ सरळ दिशाभूल केली जाते. माझं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये बनकर आणि बदने हे तर असतीलच, प्रश्नच नाही, पण दोघेच असतील ही शक्यता मला धुसर वाटते. मला याच्यापेक्षा जास्त लोक वाटतात आणि म्हणून मी म्हणते, आणि प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे. मी शंका उपस्थित केल्यावर तुम्ही कसं काय माझ्यावरती मला धमकावता आणि माझ्यावर केसेस टाकायची भाषा करता, ही कोणती पद्धत आहे? मी म्हटलं का की नाईक निंबाळकरने खून केलाय? मी म्हणते की नाईक निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत घ्या. आणि का घ्या? तर 4 पानी पत्रामध्ये तसा उल्लेख आहे. मी 4 पानी पत्राच्या आधारे बोलते आणि त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं पाहिजे. नाही घेतलं तर मला फलटण पोलीस स्टेशन समोर जाऊन बसावं लागेल. मी बसेन. दादा, काल मी पत्रकार परिषद घेतली. कालच्या पत्रकार परिषदेनंतर माझ्याकडे अजून FIR आलं. माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर पाचंगणेच्या एक दाम्पत्य पुढे आलं की त्यांच्या मुलीची पण आत्महत्या दाखवली गेली, त्यांना ती हत्या वाटते. किती किती प्रकरण आहेत ही? एक प्रकरण आहे. मी काल नंदू ननावरेचं प्रकरण सांगितलं, धनंजय ननावरेचं प्रकरण सांगितलं, आम्ही किती केसेस सांगितल्या. तो काय तो तुषार खरातला काय पत्रकार, त्याच्यावरही एक केस पडलेली होती. किती लोक आहेत अशी. आता ह्या सगळ्या लोकांचा आणि संपदा मंडळींचा काय संबंध असेल बरं? आपण मुद्दा समजून घ्या. जसं परळीचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली होती, तसंच फलटणचं पोलीस स्टेशन छळछावणी झाली आहे का याची चौकशी झाली पाहिजे. आणि जे स्थानिकचे पोलीस आहेत त्यांना बाजूला ठेवा. माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये स्वतंत्र अशी चौकशी समिती नेमावी. मग तुम्ही तो तपास CBI CID काय करायचे ते करा, पण स्थानिकच्या पोलिसांवर विश्वास नाही. आणि स्थानिकच्या पोलिसांनी दाखवलेले पुरावे जर सत्ताधारी पक्षाचा बचाव करण्यासाठी आयोगाच्या नावाखाली कुणी येऊन व्हॉट्सअप चॅट वगैरे आहेत असं दाखवत असेल, तर तुम्ही महिला आयोगाला काळीमा फासत आहात. तटकरेजी अशा लोकांना आवरा. आयोगाचीही इज्जत ठेवा आणि पक्षाचीही ठेवा. चिल्लर लोकांना नका. कोण कोण? माझं म्हणणं काय? माझे प्रश्न लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भाने आहेत. माझे प्रश्न चौकशीसाठीच्या आणि चौकशीचा भाग चाकणकर नाहीत.
त्यामुळे चाकणकरांना प्रश्नच विचारायचा अधिकार नाही, त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. हा, चाकणकरांनी एकदा जाहीर करावं की त्या नाईक निंबाळकरांच्या बाजूने पत्रकार परिषद घेत आहेत, मग मी नक्की उत्तर देईन. आयोग म्हणून त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही, त्यांनी नाही विचारावे मला. हा, त्यांनी नाईक निंबाळकरांच्या समर्थक प्रवक्त्या म्हणून नक्की बोलावं. काय म्हणताय? सॉरी. नाही, इशारा नाही दादा, जे वास्तव घडलंय ते. आणि अनेक गोष्टी आहेत. ते म्हणतायत ना की माझा कुठे संबंध नाही. मी किती केसेस सादर करू बरं? मी रोज एक प्रकरण घेऊन मीडिया समोर येईल, मी रोज एका विक्टीमला पुढे घेऊन येईल. त्यामुळे त्यांनी, त्यांच्या जर डोक्यात असेल की बाई आहे आणि आम्ही तिला कसंही करून धमकावू शकतो, तर हे वाईट आहे. कारण ज्यांचं लेकरू गेलंय, ज्यांचं काळीज करपलंय, ज्यांची कूस रिकामी झाली, तुम्ही त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. किमान तुम्ही